शरद म्हात्रे साहेबांचं हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय विशालजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन, खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनची सुद्धा धावपळ आहे, कारण आज सकाळी पासून आपण पाहतोय मान्यवर भरपूर आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातोय. कारण असं म्हटलं जातंय की अतिथी देवो भव, त्या युक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव आले आहे. आपण पाहिलं तर पहिला सामना झाला, त्या सामन्यामध्ये एकही वाईट पाहायला मिळाला नव्हता, परंतु या ठिकाणी पहिलाच व्हाईट बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रहार. चेंडू नाही थांबा, जातो सीमा पार, षटकार. या ठिकाणी आपण पाहतो ऑन साइडला आता मात्र एक धाव आले आहे. चांगला चेंडू हाताला गेला. मित्र म्हणे चांगला आक्रमक ग्रुप पाहायला मिळालं. अरुण पाटील यांच्या माध्यमातून डावाला सुरुवात केली. षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं स्वतःच्या आणि संघाचा वाईटच्या स्वरूपाने सुरुवात झाली. आपण पाहिले तर धावसंख्या जर पुढे सरकली पाहतोय आपण 8 अंकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय लोंगाणा आणि लोंगापच्या मध्ये येतोय चेंडू. चेंडू पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि पाहतोय आपण 2 धावा येत आहेत. 2 धावापेक्षा अधिक काय नाही आहे. 10 का दम 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती पाहायला मिळते. पहिलं षटक आहे. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. धावा भरपूर चांगल्या बनल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा बनल्या होत्या. इथं मात्र अजून एक तगडा असरदार आणि या ठिकाणी पाहतोय चेंडू जातोय सीमा पार, चौकार. या 4 ने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 18 धावा धावफलकावरती. ही खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांना साथ देणारे पाहायला मिळते, कारण आपण पाहिलं तर चांगल्या धावा बनतायत. यस, वेलकम. सन्मान्य अशोकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. लगेच आपण त्यांचा येथेचे स्वागत आणि सन्मान करूया. यस, आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अतिशय प्रेमळ माणसं आपण पाहू शकता. या व्यासपीठावरती सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी नारायणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. मायेची उपदार शॉल, फुलगुच्छ, त्याचबरोबर ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते.
या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. चांगल्या धावसंख्या उभारली गेली. 18 धावा पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17, दुसऱ्या इनिंगमध्ये आल्या होत्या 18. इथेही पाहतोय आपण की भरपूर धावा 18 आलेल्या आहेत. आणि इथं मात्र वाड शॉट काय करेल, लांबी गाठेल का, नाही आहे. बाउंड्री लाईन वरती टॉलमॅन गणेश पाटील यांच्या माध्यमातून एक उत्तम असा झेल पकडला गेला आहे आणि खेळ या ठिकाणी समाप्त होतोय अरुण पाटील या बॅटरचा. या बात या ठिकाणी आपण पाहिले तर सुरुवात खऱ्या अर्थाने युवराज पाटील यांनी चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले की लचावणारा चेंडू टाकला होता, परंतु ताकद झोपता आली नाही. या परिणामस्वरूप आपण जर पाहिलं तर गणेश पाटील यांनी चांगली झेल त्या ठिकाणी कलेक्ट केली गेली. परिणामस्वरूप आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात बाद झाले. एक स्फोटक चांगले इनिंग खेळत होते मैदानाच्या आतमध्ये आणि एक चांगली विकेटचं पतन, मोठा मासा जसं गळाला लागतो त्या पद्धतीचा हा खेळाडू मात्र त्यांच्या गळाला लागला गेला आहे. चंद्रकांत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांत तरी ऑन स्ट्राईक. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इन स्विंग केला जातोय चेंडू, मात्र आपण पाहतोय इथं परिस्थिती थोडीशी गंभीर पाहायला मिळाली आहे. हा ना तू मै पाहायला मिळतोय या ठिकाणी. चंद्रकांत मात्र डोक्याच्या घंटीवरती. तपासूया आपण लाईव्हच्या माध्यमातून. थर्ड अंपायर दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. सुनील म्हात्रे सर आपण पाहिलं तर एक चांगलं अनुभवी पंच आहेत. सातत्यपूर्व त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते. त्यांच्या नजरे वाचून कुठेतरी आपण पाहिलं तर वाचलं जातंय की बचावलं जातंय, कारण शतरक्षक त्यांच्यामध्ये आला होता. त्या कारणास्तव त्यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्ड अंपायर घेतलं गेलं. आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे कव्हरेज केलं जातंय. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला. युवराजांचा कलेक्शन चांगलं पाहायला मिळायला गेला आहे. आता मात्र चेंडू हातामध्ये आला आहे. बॅटर पोचला जातोय की नाही ते तपासलं जाईल, कारण बॅट कदाचित उंच आहे की टेकली आहे याच्यासाठी पुन्हा एकदा तपासलं जातं या ठिकाणी. सुरेश घरत सर लाईव्हशी जुडले गेले आहेत थर्ड अंपायरच्या रूपाने. भाऊ पाटील सर धीर धरा जरा, सुतान शरद आहे ना ती. यस, बॅट हवेमध्ये होती, बरोबर पोहोचला गेला होता. मग ग्राउंडेड जर झाले असते त्याचा फ्लेवर जो होता तो खऱ्या अर्थाने बॅटरला मिळाला असता, परंतु आपण पाहिलं तर बॅट ग्राउंडेड केली नाही आहे. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. अतिशय कुशल मुवमेंट होती आणि खूप वेळ घेतलाही गेला, कारण कुठल्याही टीमवरती अन्याय हो नाही याच्यासाठी. आज संडे आहे, भाऊ पाटील यांना सुद्धा घाई आहे. आता नवीन बिझनेस त्यांनी जोडला गेला आहे. कोंबड्यांच्या सोबत मुंडी सुद्धा साफ करून देत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये के येतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे पंचांच्या भूमिकेमध्ये, नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं गेलं आहे. मैदानाच्या बाहेर जेवढं चांगलं मित्रता आहे तेवढीच चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच अनुभवी. थर्ड अंपायर आमचे पाहिले तर घरत सर, ते सुद्धा भरपूर वर्षाचा त्यांच्या पाठीचे अनुभव आहे. मात्रे सरांना सांगतोय नको नको तरी संध्याकाळी पार्टीला बोलवतात ते. पुढे चेंडू पाहूया. युवराज टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस मात्र चांगला फटका खेचला गेला आहे. कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय. त्या ठिकाणी पंढरी पाटील आहेत, चांगले क्षेत्ररक्षण केले जाते, परंतु 2 धावा नाही रोखू शकत, कारण डीप मध्ये चेंडू आपण पाहिलं तर या 2 धावाने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 20 रन्स, म्हणजे ही ओव्हर खूप कारगर आणि एक चांगली स्थित झाली आहे आतापर्यंत मी तर म्हणेन, कारण 3 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा फक्त खर्च केल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत, एक झेलच्या स्वरूपात आणि एक रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रस्थापित करतोय युवराज पाटील. टर्न होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र आपण पाहिलं तर समोर ठेवला तर चेंडूला ऑफस्टिक वरती. पुन्हा एकदा
पंढरी पाटील येतोय, चेंडूला उचली केली जाते, फेकलं जात आहे, परंतु एक हलवार पावलाने या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. या ओव्हरमध्ये मोठा फटका लागू देत नाही. या सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. के के अर्थात कैलाश या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत 4 धावांचं योगदान दिलं आहे. 2 चेंडूंचा खेळ गेला आहे. प्रति चेंडू मागे 2 धावा जमा करण्यामध्ये यश निर्माण केले गेलं आहे. पुढील चेंडू यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने अनपेक्षित उचली घेतली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकालाही बीट करण्यामध्ये बॉल मात्र जात सीमा पार. येतोय चौकार. लकीली 4 धावा येत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्या चेंडूने सशासारखी फसवेगिरी केली आणि तदनंतर मात्र चेंडू सीमापार झाला. 4 धावा जिथं धावा बनत नव्हत्या तिथं लक फॅक्टरने आल्यात, कारण क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. अशा वेळेस पाहत राहिले. परिणामस्वरूप आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र सीमा पार चौकार झाला. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती 26 या अंकावरती. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉल आहे, कारण उजवीष्टी आपण पाहिलं तर भरपूर बाहेरच्या दिशेने चेंडू वळला गेला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला. याच्यानंतर विजेता सामना होईल. त्याच्यानंतर मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कालिका माता कालवार आणि कालिका माता खारबाव ही एक चांगली मॅच आहे. दोन्ही टीमला कुलस्वामिनी कालिका मातेचा आशीर्वाद आहे, परंतु कर्माचं भाग कोणाच्या बाजूने राहिले पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली. क्या बात आहे. वॉटर रनिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने हिरण म्हणून रन प्राप्त करतोय पुन्हा एकदा कैलाश. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 29. या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज 4-4 चेंडूंचा सामना केला आणि 10 धावा धावफलकावरती जमा केलेत, कारण दोघांच्या बॅटमधून मात्र रना बनतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आता मात्र पाहूया अरुण पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन काय मेसेज दिला जातोय. 2 ओव्हरच्या अंतराळानंतर काहीतरी गायडन्स करत असताना पाहायला मिळते या ठिकाणी. आणि 3रं ओव्हर आपण जर पाहिलं तर मधुकर बजागे सर गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. सकाळी संपूर्ण टीम नव्हती, विचारात पडले होते आमचे संघनायक डॉक्टर श्याम पाटील, काय घ्यायचं काय ठेवायचं, परंतु हळूहळू का होईना परंतु संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहिली आहे. ओम साई पीसी संघाची मधुकर बजागे सर. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 29. धावसंख्या चांगली आहे, नो डाऊट. आपण जर पाहिलं तर वार पलटवार क्रिकेटचा मूलसूत्र आहे. पाहूया त्या धावा थांबल्या जातील का या ठिकाणी. यस, चांगला चेंडू आहे, खोदून काढले या ठिकाणी पाहतोय ऑन साईडला. चंदू पाटील चेंडूवरती सरसावले, परंतु मी तर म्हणेन कुठेतरी रॉंग एंडला थ्रो केला गेला. पहा, पाणी घेऊन जायचा मैदानाच्या आतमध्ये. पायाला काहीतरी क्रॅम्प आले असावी कदाचित. अरुण पाटील या पटापटी आपण.
एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. गावदेव वेले 40+ आयोजित पवन स्मृती चषक 2026 एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळतंय. आणि आयोजन नियोजनासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर मान्यवरांचं मोलाचं सहकार्य योगदान पाहायला मिळालेलं आहे. त्यातील आपण पाहिलं तर सन्माननीय रतिलाल सुरेश पाटील यांचंही मोलाचं सहकार्य, त्याचबरोबर सन्माननीय जयराम शांताराम पाटील असतील, सन्माननीय सुधीर छगन पाटील असतील, सन्माननीय सुदाम मनीष पाटील, ऋतिक बालाराम पाटील, तसेच सन्माननीय राजेश वासुदेव पाटील या सर्वांचं मी तर म्हणेन खूप योगदान चांगलं लाभलं गेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. जास्त जर दुखापत असेल तर निश्चितच आपण डगआउटमध्ये जाऊया. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये थोडी का होईनापर्यंत दक्षता घ्या. कारण मित्र हो, एक मॅच हारली तरी चालेल, परंतु दुखापत झाली तर ते चांगलं नाही आहे. निश्चित आपण पाहिले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. दोघांचंही लक्ष चेंडूकडे होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहिले तर दुर्घटना घडली गेली. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रपाल येतो, नव्याने खेळायला सुरुवात होते. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ऑन साईडला, परंतु पाहूया बॅकअप चांगलं पाहायला मिळालं गणेश पाटील यांचं. कारण आपण पाहिलं तर चंदू पाटील चेंडूवरती धावले होते झेल घेण्यासाठी, परंतु चेंडू मात्र उचली जास्त घेतला आणि बॅकअप चांगला या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा 1 धावा जमा होते. धावसंख्या पुढे सरकली 31. या वेळेस पाहूया इंद्रपाल स्ट्राईक वरती येतोय. प्रथम चांगला कडक फटका आहे लॉंगऑफच्या रिझन मध्ये या ठिकाणी पाहतोय आपण. आणि या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा जमा होत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सूर्यनारायणही लपंडाव खेळतोय. अचानक बत्ती गुल आणि एक चांगलं वातावरण मित्र म्हणेन आहे. कारण ग्राउंड जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं खूप चांगलं वाटतं, छान वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर जणू काय इंटरनॅशनल लुक टाईप पाहायला मिळतंय. यावेळेस यस चेंडू मात्र स्टँडवरती आदळतोय आणि बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. इंद्रपाल करून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या पूर्तता करता आल्या नाहीत. एक चांगला खेळाडू आहे, बरेच इनिंगमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळही आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी मात्र असफल ठरताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11 ने. इथेही पाहतोय धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. वेलकम वेलकम सन्माननीय आमचे आधारस्तंभ बलिरामजी पाटील साहेब यांचा, बलवंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण आता मात्र फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षणाच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र जातो सीमा पार येतोय दर्जेदार चौकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका या ठिकाणी आला आहे, कारण या 2 ओव्हरमध्ये धावा काही बनत नव्हत्या. धावा येणं गरजेचं होतं आणि येतोय चौकार. या 4ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 37 ऑन बोर्ड धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा पाहूया, खेळाला सुरुवात होते. गोलंदाज तयार. आता मात्र पाहतोय आपण चेंडूला सोडून दिलं, परंतु हातचं सोडून पलतेच्या पाठीमागे लागल्यानंतर काय अवस्था होते अशी बॅटरची पाहायला मिळाली. निर्धावची झाली सांगता. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झाला, समाप्त झाला आणि या ठिकाणी पाहतोय 37 धावा धावफलकावरती. कमबॅक केलं गेलं. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. आता पाहूया शेवटचं अंतिम षटक, हाणामारीचं षटक आहे. संघ नाईक चेंडूची कोणाच्या हातामध्ये दिली जाते वर्णी पाहूया. मधुकर पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत, सज्ज होत आहेत. अचानक आपण पाहतोय वातावरणामध्ये बदल आणि अचानक या इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळतोय, कारण 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 29 धावा होत्या आणि या ठिकाणी फक्त 8. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर किती धावांचं जाईल याकडे पाहूया, कारण नेहमी आपण पाहतोय वार पलटवार मध्ये ओमसाहेब पिसे कधीही गेअर चेंज करू शकतो आणि तो गेअर चेंज करत असताना गोलंदाजी चांगली आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. इथं मात्र मधुकर पाटील टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, वाह, सुपर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतंय. पडल्यानंतर सरळ निघून जातोय. अंदाज जरोसा बांधला होता तसा काही बॅटवरती घेता आला नाही आहे बॅटर यास. रवी आपण पाहिलं तर स्ट्रायकर बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून रना बनल्या गेल्यात, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजी छान. टप्पा खूप चांगल्या पद्धतीचा लाईन लेन धरून हाताळताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा पाहूया, तयार होत आहेत. आता मात्र चांगला फटका खेचला गेला आहे. पाहूया, चेंडू डीप मध्ये येतोय. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी एकच धावावरती समाधान मानावं लागते. मोठी धावसंख्या बनवू देत नाही, मोठा फटका खेळू देत नाही आहे, कारण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. त्या कारणास्तव या ठिकाणी तो अंदाज पुन्हा एकदा बांधता येत नाही आहे. मौसम कभी भी बदल सकता है, वैसे मॅच या ठिकाणी चेंज झाली आहे. आता मात्र उडवला अधिक उंच 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 आणि लांबच लांब चेंडू जात सीमा पार येतोय षटकार. प्लेयरला विनंती, आपण नाही जायचं आहे. म्हणजे सदा मामा म्हटलं तर काय, या तुम्ही या आतमध्ये, बोल देऊ दुसरा. आपल्याकडे सर्व काय आहे, वेळ नाही आपल्या हातामध्ये. या षटकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्येला उचली मिळते, बढती मिळते, आकार मिळते. धावसंख्या पुढे सरकली. 4 44 रन्स ऑन बोर्ड. क्या बात है, 44 रन. मॅच बॉल घ्या चला, लवकर खेळायला सुरुवात करा. आजचा विजेता संघ जो आहे तो उद्याशी विजेता टीमशी 2 हात करेल या स्पर्धेची पहिली सेमीफायनल. पुढील चेंडू, क्या बात है, क्या बात है. हा ही शरीरापासून दूर ठेवला जातोय चेंडू आणि इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं, कारण षटकार आल्यानंतर कुठेतरी प्रेशर असेल, मानसिक परिस्थिती खालवलेली नेहमी गोलंदाजी दिसते, परंतु इथं मात्र त्या गोष्टीकडे केंद्रित लक्ष न करता एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. आता मात्र त्या ठिकाणी चंदू पाटील आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय. बाद, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीचा झेल पकडला गेला. जवळजवळ 1 फूट अंतर असावा बाउंड्री लाईन वरती हा झेल पकडला गेला आहे.
या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतं टर्न एक चांगला कमबॅक केला गेला आहे. असं वाटलं होतं चेंडू जाईल जाईल सीमा पार, बट थांबवलं गेलं आणि एक चांगला वेल जेच कॅच घेतला गेला. या ठिकाणी एज अँड गॉन, अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. अशा रीतीने आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि गावदेवी सोनाले टीम मात्र 4 षटकांमध्ये बनवत्यात धावा 44 आणि ओम साहेब पिसे संघासाठी ठेवल्या गेल्यात 45 धावांचं योगदान. पाहूया या 45 धावा कशा प्रकारे बनल्या जातील की थांबल्या जातील. या ठिकाणी सज्ज होतील कालीराम केनी सर. धन्यवाद. हॅलो. हॅलो. या ठिकाणी बोलूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये ज्यांचं आदरान नाव घेतलं जातं असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बलवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया आमच्या मार्गदर्शक सन्माननीय बलवंतजी पाटील साहेब यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान. आपण पाहिलं तर सन्माननीय बलवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी केला जातो येतोचे स्वागत आणि सन्मान. अशोक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांना येतोचे स्वागत आणि सन्मानाने सन्मानित करण्यात येत आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण नेहमी म्हणत असतो प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. अतिशय प्रेमळ माणसं आपण पाहतो या व्यासपीठावरती. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आगाज, सुरुवात, उद्घाटन आज पाहायला मिळालं. अतिशय थाटामाटात उत्साहात पहिली मॅच संपन्न झाली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जय हनुमान सारंगाव संघाने विजय संपादन केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आता दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये ओमसाहेब पिसे आणि गावदेवी सोनाले याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी 44 धावांचं योगदान ठेवलं गेलं सोनाले टीमने आणि ओमसाहेब पिसे संघास या ठिकाणी आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. पाहूया या धावा कशा प्रकारे बनल्या जातात, थांबल्या जात आहेत. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतात आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 या स्पर्धेचा पहिल्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. गावदेवी सोनाले विपक्ष ओमसाई पिसे. चालू सामन्यातून विजेता संघ आणि जय हनुमान सारंगाव असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण सुरू करणार आहोत. अजयजी जाधव यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मान्यवर कक्षामध्ये अजयजी जाधव आहेत. आई गावदेवी वेले संघाच्या वतीनं त्यांचा स्वागत आणि सन्मान होईल. रुपेजी भोईर, आपण आपला शुभ हस्ते अजय जाधव यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आई गावदेवी वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 मध्ये आज स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद. आलेले सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गावदेवी सोनाले टीम कडून. नक्कीच या सामन्यातून केकेला दुखापत झाली.
आणि मला वाटतं फिल्डिंग करण्यासाठी केकेनं विश्रांती घेतलेली आहे, काय हरकत नाही मित्रांनो. 40+ क्रिकेट आहे, स्वतःला जपून आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. एक धाव आरोग्यासाठी म्हणून 40+ क्रिकेट आपण खेळतोय. गोलंदाज अरुण पाटील आणि सलामी जोडी आपण पाहतोय ओमसाई पिसे संघाची डॉक्टर श्याम पाटील आणि सोपान सदानंद आहेत. गणेश पाटीलला राखून ठेवलाय. दोन्ही चांगल्या मजबूत टीम आहेत. जानमान सारंगाव टीम आपण देखील तयार राहायचं आहे. मानाजी पाटीलनं आज कमालीची फलंदाजी केली, तब्बल 31 धावा आणि गोलंदाजीतून 8 धावा देत 2 विकेट. म्हणजे आजचा पहिला सामना जयदुर्ग सूर्य संघासमोर मानाजी पाटीलनं खूप महत्त्वाची कामगिरी ते सामन्यातून केलेली आहे. स्ट्राईकला सदानंद आणि नॉन स्ट्राईकला डॉक्टर श्याम पाटील. गेम ऑन. पहिला चेंडू. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात फेकला आहे. अतिरिक्त धावसंख्येने ओमसाई पिसे संघाच्या फलकावरती धावांचा श्रीगणेश होतोय. बघूया हा चेंडू ऑन साईडला चाललाय. अगदी शत्रक्षक तिथे गोरख होते. चेंडू एका टप्प्याने सीमापार चौकार. पाच धावा लागल्यात. हा चेंडू एसटी रक्षकाने पकडला. अगदी बॅट कट होती. नक्कीच दिनकरजी वर थोडासा टेक्निकल लाईटचा इश्यू आहे. लोड सेटिंग थोडीशी कमी आहे आणि त्या अनुषंगाने आवाज आमचा कमी जातोय असे आमचे डीजे अभी याने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा. वाईट चौकार नंतर 2 डॉट बनवायचे 45. बघूया सदानंद पाटील आणि डॉक्टर श्याम पाटील ही जोडी. इथे हा फटका स्टेप डाऊन केलेत. चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार. षटकार. चांगली अगदी फलंदाजी. एक तुम्हारी एक हमारी. पहिला वाईट चौकार 2 डॉट त्यानंतर षटकार. धावसंख्या 11. पहिल्या सामन्यातून 59 जानमन सारंगाव संघाने बनवल्या आणि त्या डिफेंड देखील केलेत. आणि या सामन्यातून गावदेवी सोनाली टीमनं 44 बनवल्यात आणि 45चं टार्गेट सेट केलेलं आहे ओमसाई पिसे टीम समोर. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला आहे. मिस टाइम फटका आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक गोरख चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि ते धक्का नंबर 1 ओमसाई पिसे टीमला सदानंद पाटीलच्या रूपानं. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश पाटील ओमसाई पिसे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. मात्र चालू सीझन मध्ये आपण गणेशला मनोज पहिल्या क्रमांकाऐवजी 3रे ते 4थ्या क्रमांकावर पाहतोय. डॉक्टर श्याम पाटील त्यानंतर विनोद असतील, चंदू, युवराज सारखे खेळाडू या टीमला जॉईन झालेत. आज सनी पाटील संघामध्ये नाहीये. रामदास म्हात्रे. खूप चांगली टीम आहे ओमसाई पिसे टीम. बघूया 11 वर 1. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. इनसाइड आउट. कडक फटका. शतरक्षक आहेत इंद्रपाल तरे. चांगली फिल्डिंग करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगली फिल्डिंग. इंद्रपाल तरे देखील जेव्हापासून मानकुलीच्या ग्राउंडवर स्पर्धा खेळताना दुखापतग्रस्त झालेत तेव्हापासून थोडेसे अनफिटच वाटतात. फिट नाही आहेत पूर्णपणे. चांगले फलंदाज इंद्रपाल तरे म्हटलं की गावदेवी सोनले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. मात्र सध्याची कुठेतरी सीझन त्यांच्यासाठी देखील काहीशी कठीण चाललेली आहे. 1 ओव्हर. धावसंख्या 1/13. आज केकेला दुखापत झालेली आहे. नक्कीच आई देवीची प्रार्थना असेल
की त्याची दुखापत लवकरात लवकर बरी हो. के एक चांगले खेळाडू आहेत. संजय मडवी असतील, के मडवी आमच्या शुभा ग्रुप भिवंडीचे एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत. रवी हरट क्रमांक 2चे ओव्हर घेऊन आलेत सोनाली संघाकडून. आज रवी पाटीलला प्ले 11 मध्ये संधी मिळालेली आहे. बऱ्याच दिवसातून एक चेंडू देखील खेळण्याची संधी त्यांना मिळाली होती. बघूया 1 ओव्हर 13. धावसंख्या चांगली आहे. विकेट जरी गमावली तरी धावसंख्या 13 पाहायला मिळते. खराब चेंडू म्हणावं लागेल. इथे डायरेक्ट हिट. बघूया बिमार प्लस 1 22 अशा अतिरिक्त 2 धावा आलेत. धावसंख्या 14. काल शोलोमाता वल अध्यक्ष चषकामध्ये सोनाली संघ पहिला सामना जरूर जिंकले होते, मात्र दुसऱ्या सामन्यातून पराभव सामोरे जावं लागलं. अतिशय चांगलं आयोजन चालू सीझन मध्ये मनोज आपण या संघाच्या माध्यमातून पाहिलं होतं. भूतोना भविष्यात अशी स्पर्धा. तिसऱ्या पंचांची मागणी. स्कोर 15 धावा. यस, धन्यवाद. 13 + 2 बिमार आणि 1 22. इथे हा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. अरुण पाटील चेंडूला उचलत आहेत. 2 धावाही ते गणेशनं पूर्ण केलेत. अजून डॉक्टर श्याम पाटील यांना स्ट्राईकला प्रतीक्षा करावी लागलेली आहे. नक्कीच खूप उशीर झालाय. असं खूप कमी वेळा आपण पाहिलेलं आहे. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा मात्र चांगल्या आहेत. 17 बनवायचे 45. हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेत. रवी हराट गोरख डीप मधून आलेत. इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचलत आहेत. 2 धावा पूर्ण केलेत. काल चंद्रकांत तरेनं कमालीची फलंदाजी केली. शलोमाता वॉल आयोजित अध्यक्ष चषकामध्ये मात्र दुसऱ्या सामन्यातून चंद्रकांत अपयशी आणि टीमच्या पदरी देखील अपयश पाहायला मिळालं होतं. 8 चेंडू 19. चांगली सुरुवात आहे. सुरेख पावलांचा वापर केलाय. चेंडूला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्या बात आहे. कॅप्टन संतोष पाटीलची चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे देखील गणेशनं पूर्ण केल्या. धावसंख्या 21. सलग 3 वेळा दुहेरी धावा पूर्ण केल्यात. डॉक्टर श्याम पाटीलची फिटनेस चांगली आहे. व्यवसायाने डॉक्टर आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. संघाचे कॅप्टन. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून डीपला. पुन्हा एकदा 2 धावा. सलग 4 वेळा गणेशनं रवी हरटच्या 4 चेंडूमध्ये 8 धावा धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 23. लगातार 5 वेळा या 2-2 धावा गणेशनं पूर्ण केलेत. अरुण पाटीलच्या शेवटच्या चेंडूवर आणि रवी हरटच्या दुसऱ्या 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा चेंडूला पॉइंट रिझनला खेळला आहे. इथे देखील 2चा प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा 2 धावा. क्रिकेटची लाईफ लाईन आहे. धावफलक हलता ठेवलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा डॉक्टर श्याम पाटील अभिनंदन करतायत गणेशचं, कारण की मोठा फटका येत नाहीये. मात्र 2-2 धावा प्रत्येक चेंडूवर त्यांनी 7 चेंडूमध्ये 12 धावा धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 25. आता 20 पाहिजेत. इथे पुन्हा एकदा दुसरी धाव. श्याम पाटील निघालेत आणि पोचलेत देखील. वा, या स्पर्धेमध्ये एक आगला वेगळा हा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला आहे. सलग 6 चेंडूमध्ये 6 वेळा दुहेरी 12 धावा पूर्ण केलेत. वा, चांगली फिटनेस आहे. श्याम पाटील बसले जाता. नक्कीच बसावंच लागेल, कारण की आता स्ट्राईक त्यांच्यावर आहे. 2 ओव्हर धावा बनलेत 27 आणि आता बनवायचे आहेत 12 मध्ये 18. क्या बात आहे. 12 चेंडू 18 धावा.
गावदेवी सोनाले टीम कडून तिसरं ओव्हर बघूया, खूप महत्वपूर्ण राहणार आहे. कारण की 12 चेंडूमध्ये 18 रोखायचे आहेत. इथे चर्चा तर होईलच. अरुण पाटील एलकुंदे गावचे पोलीस पाटील आहेत आणि सोनाले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू इंद्रपाल तरे. गोरखमध्ये चर्चा, कारण की 12 मध्ये 18 रोखायचे आहेत, 9 विकेट हातामध्ये आहेत. कुठेतरी ते पारड झर आहे ओमसाहेब पिसे संघाचं मनोज. कारण की 12 मध्ये 18 अजून श्याम पाटीलला स्ट्राईकवर संधी मिळाली नाहीये. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना प्रथमच संधी मिळालेली आहे. गोलंदाज सकाराम हरट चांगले गोलंदाज आहेत. सकाराम थालकर आहेत. नक्कीच मनोज, आपण विचार केला ना तर सोनाले संघाची फलंदाजीपेक्षा गोलंदाजी हे मुख्य आश्रय आहे. आता संघामध्ये चंद्रकांत तरे आलेत, तेव्हापासून जरा बॅटिंग स्ट्रॉंग झालेली आहे. सकाराम थालकर बघूया. 12 मध्ये 18 सोनाली टीम एक मजबूत टीम आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये या संघाने आल्यापासून आपल्या नावाचा दबदबा ठेवलेला आहे. सालाबाद प्रमाणे चांगली स्पर्धा एन्जॉय करतात आणि अतिशय चांगले बक्षीस त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेले आहे. के आपण स्टेजवर आहे. के 12 मध्ये 18 सकाराम थालकर. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू वेले गावाच्या टोकाकडून डॉक्टर श्याम पाटील प्रथमच या इनिंग मधून स्ट्राईकला आहेत. पहिला चेंडू खेळतील. पहिला चेंडू मिस्टाईम फटका. एसटी रक्षक प्रयत्न जरूर केलेत. स्कोरलेग पंचांच्या बाजूने चेंडू उचललाय. डॉक्टर श्याम पाटील बोलतात आता 2 नको. ते काम गणितचं आहे. माझा फटका एका धावेचा आहे. धावसंख्या 28. 11 मध्ये 17. 11 चेंडू आणि 17 धावा. जयनमान सारंगाव टीमचे कॅप्टन हिम्मत पाटील. आपण स्वर्गीय कमलाबाई जगनशेठ पाटील नाणेफेकी कशामध्ये येऊन थांबायचं आहे. सोमनाथ पाटील, चेतन पाटील यांच्या माध्यमातून नाणेफेकी कक्ष. बॅटची कडा इष्ट्यांच्या मागे चेंडूला स्टॉप केलाय. एकच धाव येईल. तिसऱ्या ओव्हरच्या 6 चेंडूमध्ये 6 वेळा दुहेरी आणि आता या ओव्हरमध्ये 2 चेंडूवर 2 सिंगल. दुसऱ्या ओव्हरमध्ये या स्पर्धेचा एक नवीन इतिहास रचला गेलेला आहे. सलग 6 वेळा दुहेरी धावा 6 चेंडूंवर. धावसंख्या 29. 16 पाहिजेत. 10 चेंडू 16 धावा. चेंडूला ऑन साइडला ऑन दी कार्पेट केलेत. बघूया अरुण पाटील चेंडूला स्टॉप करतायत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. मनोज बघा, फक्त पहिल्या ओव्हरला 2 मोठे फटके आले होते सदानंदच्या बॅटमधून. त्यानंतर आपण पाहिलं तर 8-9 चेंडूमध्ये सिंगल डबल न धावा बनलेत. 31. 14 पाहिजेत. पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नरकडे. गोरख तिथे उपस्थित. प्रयत्न फक्त राहिलेत. चेंडू चालला डोक्याच्या वरून सीमापार. चौकार. पस्तीस झालेत. आता फक्त धावा बनवायचे 10. चेंडू आहेत 8. 8 मध्ये 10. सामना उमसई पिसे संघाच्या बाजूने आहे. प्रतीक श्याम पाटील यांची उपस्थिती. नक्कीच त्यांच्या वडिलांच्या नावाने आपण हा कायमस्वरूपी व्यासपीठ पाहतोय. गावदेवी क्रीडानगरी वेलेसाठी सत्यवानजी पाटील आणि श्यामजी पाटील स्वर्गवासी यांच्या स्मरणार्थ हा कायमस्वरूपी या क्रीडानगरीला हा सुंदर VIP डाईज स्पॉन्सर झालेला आहे. प्रतीक श्याम पाटील वेलेगावचे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून
गावदेवी केडानगरी वेलेला हा कायम स्वरूपी स्वर्गीय सत्यवान शेठ पाटील आणि स्वर्गीय श्याम शेठ पाटील यांच्या नावाचा हा VIP डाईज. धन्यवाद प्रतीकजी पाटील. क्या बात आहे, अतिशय चांगली फिल्डिंग. भगवान तिथे आहेत शॉर्ट मिड विकेटला. इथे विकेट आली अखेरकार डॉक्टर श्याम पाटील यांची धावबाच्या स्वरूपात. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. धावसंख्या 38, 2 बाद. होमसे पिसे. विजयासाठी 7 धावा पाहिजेत. 38 झालेत. 45चं लक्ष आहे आणि आता गोलंदाज टीमचे कॅप्टन संतोष पाटील. 6 मध्ये 7. हिम्मत पाटील कॅप्टन आपण यायचंय जर्मन सारंगाव. 7 चेंडू 7 धावा. फलंदाज चंदू युवराज विनोद. अगदी मधल्या क्रमांकामध्ये सोपान हरिभक्त पारेण आहेत. नक्कीच चांगली बॅटिंगला आहे ओमसाई पिसे संघाकडे. मनोज चंदू आलाय. चंदू युवराज आणि विनोद हे मधल्या फलीचे खूप चांगले फलंदाज ओमसाई पिसे संघाचे. आता 6 मध्ये 7 आणि संतोष पाटीलना खूप कमी वेळा असा कारनामा केलेला आहे. मात्र बघूया आज या स्पर्धेच्या माध्यमातून संघाचे कॅप्टन म्हणून एक चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळेल का. हा फटका चाललाय पुन्हा एकदा गोरख च्या दिशेनं. चेंडूला अडवलाय जरूर. फलंदाज बाद आहे. हिट विकेट. काय घडलं मैदानामध्ये तिथे गोरख प्रयत्न करत होते. इथे विकेट आली चंदूची. यास शरीराचा काही भाग स्टंपला लागलाय आणि आपल्या नियमावलीनुसार हिट विकेट आलेली आहे. संतोष पाटील असतायत. क्या बात आहे. संतोष पाटील खूप चांगला व्यक्तिमत्व आहे. आई गावदेवी आगरी धाबा जे मालक आहेत. आगरी महोत्सव सोनाले क्रीडानगरीच्या अगदी बाजूलाच त्यांचा नवीन धाबा सुरू झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं आपल्या 40+ कमिटीच्या खेळाडूंना डिस्काउंट म्हणून तिथे आपण नेहमी सेवा देत राहू. अवश्य भेट द्या संतोष पाटील यांच्या धाब्याला. गावदेवी धाबा सोनाले संतोष पाटील. मनोज आपल्याला देखील आमंत्रण आहे. एक दिवशी आपण जाऊ स्पर्धा संपल्यानंतर. अवश्य भेट देऊ. धन्यवाद. संतोष पाटील असतील, संजय मडवी, के नेहमीच आपल्या अगदी टचमध्ये असतात. खूप खुले मनाचे व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद. हा चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय. छत्तीस धावा. यस 39 फक्त पाहिजेत आता 6. हा फटका इनपिचच्या वरून क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज कॅच. काय संतोष पाटीलनं कमाल केलेली आहे. 6 मध्ये 7 रोखायच्या होत्या. आतापर्यंत त्यांनी या षटकातून 2 विकेट. हिट विकेट देखील त्यांची नावी असेल. म्हणजे 3 विकेट. फक्त एक वाईटची धाव दिलेली आहे. म्हणजे आता 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. क्या बात है. धक्के पे धक्का दे धक्का. रवी आरडनं झेल पकडलाय. फिल्डिंग चांगली लावलेली आहे. सोनाले संघ एक छुपा रुस्तम संघ आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अनिल. छोटा पॉकेट बडा धमाका. बघूया अनिल. नॉन स्ट्राईकला गणेश तडफडतोय. मेरा नंबर कब आएगा. नक्कीच 4-6 चांगला सेन्सेबल क्रिकेट. नक्कीच संतोष पाटील काय कमालीची गोलंदाजी करतायत. वा 3 चेंडू मध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्यात. वाईटचं 2 सिंगल, एक सिंगल दिली.
2 धावा खर्च केल्या जातात, 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. सामना काहीसा टाईट फाईट केलाय संतोष पाटीलला. गावदेवी सोनेरी संघाचे कॅप्टन गोलंदाज आहेत. आता समोर फलंदाज आहे गणेश पाटील. 3-5. इथे हा फटका ऑन साइडला चालला, अगदी ऑन दी कार्पेट. बघूया इंद्रपाल तरे आहेत. मिस फील्ड. इथे अजून एक मिस फील्डची धाव. तिसरी. 1 शॉटचा इशारा आधीच आलाय. क्या बात आहे. एक गोष्ट चांगली झाली की 3 धावले. 2 धावले असते तर 1च धाव आली असती. पंचांची तीक्ष्ण नजर भाऊ पाटील सर. या सामन्यासाठी ऑनफिल्ड अंपायर आणि सुनील म्हात्रे. आता चेंडू आहेत 2 आणि धावा बनवायचे आहेत 3. 42 धावा झालेत. 1 शॉटचा फायदा सोनालेला की पिसेला. बघूया आता 2-3 वर सामना येऊन थांबलेला आहे. हा चेंडू खूप निर्णायक असेल. अनिल पाटील स्ट्राईकला आहेत. 2 चेंडू 3 धावा. इथे बॅटकट. काय कमालीचा चेंडू. संतोष पाटील छा गए गुरु. आता गोल्डन चौकार की षटकार की धावून 3 पूर्ण करतील. म्हणून जिथे डॉक्टर श्याम पाटीलनं विकेट दिली तिथून कुठेतरी संघाला गलती लागलेली आहे. ती विकेट देण्याची गरज होती का. मला वाटतं ती विकेट दिली चंदूसाठी, मात्र चंदू अपयशी ठरला. कारण की डॉक्टर श्याम पाटील थकले होते धावून. आणि नक्कीच आता 1 मध्ये 3. 1 चेंडू 3 धावा. फलंदाज आलेत पंढरी पाटील. क्या बात आहे. आता संतोष पाटील आणि पंढरी पाटील असा सामना मैदानामध्ये आहे. गणेश पाटील शांत आहे. खूप मेहनत केलेली आहे गणेशनं आणि ते खूप मेहनत केली या ओव्हरमध्ये संतोष पाटीलनं. कारण की 6 मध्ये 7 होत्या आणि 1 मध्ये 3 वर सामना येऊन थांबलाय. आता केके देखील खुश असतील. जी दुखापत झाली तिला आता विसरून केके देखील अगदी खुश झाले असतील. 1 मध्ये 3. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू 3 धावा. संतोष पाटील की पंढरी पाटील. इथे चेंडूला ऑन साइडला केलेत. बघूया खराब फिल्डिंग. अरुण पाटील. इंद्रपाल तरे होते. चेंडू आर पार सीमा पार. चौकार. गोल्डन चौकार पंढरी पाटीलनं ठोकून हा सामना जिंकून दिलाय. क्या बात आहे. उत्तम आचार्य आहेत आणि काय फटका खेळलाय. वाह. हडलाक संतोष पाटील, केके, इंद्रपाल तरे, रवी हराट, रवी पाटील, अरुण पाटील अँड ऑल टीम. हडलाक खूप चांगला खेळ केला. हरले पण आता आपण एकच म्हणू शकतो वाघासारखे लढले सोनाली टीम.